ओम शांती. आजच्या या सुंदर आणि शांत वेळेत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. हो, आजची चर्चा खूपच खास असणार आहे. नक्कीच. म्हणजे आज आपण जो विषय घेणार आहोत ना, तो आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनाशी खूप जवळून जोडलेला आहे. पण नेहमीप्रमाणे सुरुवातीला आजची मुरली अतिशय प्रेमाने आणि जशीच्या तशी आपण वाचून घेऊया. हो, अगदी हळूवारपणे बाबांचे हे शब्द आपण आधी आत्मसात करूया. तर मुरलीसार. गोड मुलांनो, आत्तापर्यंत जे काही वाचले आहे ते विसरून एका बापाला आठवा. बरोबर. त्यानंतर प्रश्न आहे, भारतावर सत्युगी स्वराज्य स्थापन करण्यासाठी कोणते बळ पाहिजे? आणि उत्तर आहे, पवित्रतेचे बळ. तुम्ही सर्व शक्तिवान बापाशी योग लावून पवित्र बनता. याच पवित्रतेच्या बळाने सत्युगी स्वराज्याची स्थापना होते. यात लढाई वगैरेची कोणतीही गोष्ट नाही. ज्ञान आणि योग बळच पावन दुनियेचा मालक बनवते. याच बळाने एका मताची स्थापना होते. किती सुंदर उत्तर आहे नाही हे. हो ना. आता धारणा बघूया. पहिली धारणा 1, संगम युगावर श्रेष्ठ कर्म करून पुरुषोत्तम बनायचे आहे. कोणतेही असे कर्म करायचे नाही ज्यामुळे कनिष्ठ बनू. श्रेष्ठ कर्म. आणि दुसरी धारणा 2, गुप्त रूपात बाबांचे मदतगार बनून भारताला स्वर्ग बनवण्याची सेवा करायची आहे. आपले तन मन धनाने भारताला स्वर्ग बनवायचे आहे. आठवण आणि पवित्रतेचे बळ जमा करायचे आहे. अगदी बरोबर. आजचे वरदान आहे, आपल्या संपूर्ण स्टेजद्वारे सर्व प्रकारची अधीनता समाप्त करणारे प्रकृती जीत भव. जेव्हा तुम्ही संपूर्ण स्टेजवर स्थित असाल तेव्हा प्रकृतीवर विजय म्हणजेच अधिकाराचा अनुभव होईल. यासाठी 3 गोष्टी सांगितल्या आहेत बाबांनी. हो, त्या 3 गोष्टी एकत्र हव्यात. 1 रुहानियत, 2 रुहाब आणि 3 रहमदिल. हे खूप महत्वाचं आहे. आणि आजचा स्लोगन, श्रीमतीचा लगाम मजबूत असेल तर मनरूपी घोडा पळू शकत नाही. शेवटी अव्यक्त इशारे अपवित्रतेच्या बीजालाही समाप्त करून संपूर्ण स्वच्छ म्हणजे पवित्र बना. जर कोणतीही अपवित्रता वृत्ती, स्मृती किंवा संकल्पात असेल तर ब्राह्मणपणाच्या स्थितीत स्थित राहू शकत नाही. एक कमतरता अनेक विशेषतांना समाप्त करते. बापरे, हा इशारा खरंच खूप खोल आहे. हे शब्द ऐकतानाच ना मनावरचं खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटतं. खरंय. म्हणजे विचार करा ना, आपला स्मार्टफोन जर आपण रात्रंदिवस फक्त वापरत राहिलो आणि त्यात एकाच वेळी 100 ॲप्स उघडे ठेवले तर काय होईल? साहजिकच तो हँग होईल. त्याची बॅटरी वेगाने संपेल. अगदी तेच. आजकाल आपल्या मनाची अवस्था अगदी तशीच झालीये ना. माहितीचा महापूर, ते ओव्हर थिंकिंग, सततचे विचार आणि त्यात इतरांशी होणारी ती जीवघेणी तुलना. हो, आणि भविष्याची चिंता तर असतेच. या सगळ्या ओझ्याखाली ना आपलं मन अक्षरशः दबून गेलं आहे. हो, म्हणूनच आज आपण एका अशा समाधानावर चर्चा करणार आहोत जे या सगळ्या मानसिक गोंधळातून आपल्याला बाहेर काढेल. मुरलीमध्ये बाबा अतिशय सुंदर रीतीने समजावत आहेत की हे सगळं ओझं कसं उतरायचं. अगदी बरोबर. बाबा आपल्याला भूतकाळातील सर्व अनावश्यक गोष्टी विसरून स्वतःला एक प्रकारे रिबूट करण्याची अतिशय सुंदर पद्धत आजच्या मुरलीत शिकवत आहेत. पण जेव्हा मुरलीत बाबा म्हणतात की आतापर्यंत जे वाचले ते विसरा, तेव्हा हा साहजिक प्रश्न पडतो की हे विसरणं म्हणजे नक्की काय? म्हणजे हे आपल्या मनाची रॅम क्लिअर करण्यासारखं आहे का? हो, अगदी तसंच म्हणता येईल. म्हणजे बघा, बाबा इथे भौतिक शिक्षणाबद्दल बोलत नाहीयेत. आपण आत्तापर्यंत जगाकडून जे काही नकारात्मक शिकलोय ना, जसं की भीती, ताणतणाव किंवा सतत स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, ते सर्व विसरायचं आहे. अच्छा, म्हणजे ते जुने नकारात्मक पॅटर्न मोडायचे आहेत. पण हे प्रॅक्टिकली कसं शक्य आहे? एखादा विचार आला की तो काढायचा कसा? इथेच ना विज्ञानाची आणि अध्यात्माची सुंदर सांगड घालता येते. जर आपण याला न्यूरोप्लास्टिसिटी या वैज्ञानिक संकल्पनेशी जोडलं तर आपल्या लक्षात येईल, आपल्या मेंदूत सवयींचे मार्ग किंवा न्यूरल पाथवेज तयार झालेले असतात. हां, म्हणजे सवयीचे रस्ते. बरोबर. हो, जेव्हा आपण अनावश्यक विचारांनी तुलना करणे थांबवतो आणि आपले लक्ष फक्त एका बिंदूवर म्हणजे परमपिता परमात्म्यावर केंद्रित करतो, तेव्हा ते नकारात्मक सवयींचे मार्ग कमकुवत होतात आणि शांततेचे नवीन मार्ग तयार होतात. बापरे, हे म्हणजे खऱ्या अर्थाने इमोशनल हिलिंग आहे. नक्कीच. आपण कल्पना करू शकतो की आपण जगाच्या या कोलाहलातून आपला प्लग काढला आहे आणि स्वतःच्या मनाची वायर थेट बाबांच्या सर्वोच्च शक्तीशी जोडली आहे. वा, ती शुद्ध ऊर्जा आपल्यात प्रवाहित होत आहे असं व्हिज्युअलाइज करणं किती छान वाटतंय. हो ना. यामुळे आपण आतून खूप शांत होतो. पण इथे एका शब्दावर खूप भर दिलाय, पवित्रतेचे बळ.
आता आजकालचे तरुण पवित्रता या शब्दाकडे कदाचित थोड्या जुन्या दृष्टिकोनातून पाहतात. हो, बऱ्याचदा असा गैरसमज होतो. हो ना? आजच्या जगात जिथे एवढी स्पर्धा आहे, सोशल मीडियावर एवढा दिखावा आहे, तिथे या पवित्रतेच्या बळाचा दैनंदिन जीवनात काय उपयोग, असं तरुणांना वाटू शकतं. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. बाबा आपल्याला सांगत आहेत की पवित्रता म्हणजे फक्त शारीरिक नियम नाहीयेत, तर ती विचारांची स्पष्टता आहे. म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी ऑफ थॉट्स. अच्छा, हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे कसं? म्हणजे बघा, जेव्हा मनात ईर्ष्या नसते, राग नसतो आणि इतरांशी तुलना नसते, तेव्हा काय होतं? तेव्हा आपलं मन 100% क्षमतेने काम करतं. ऊर्जेची गळती होत नाही. म्हणजे आपण आपली एनर्जी वाचवतोय. हो, आणि याच बळाने स्वराज्य स्थापन होतं. स्वराज्य म्हणजे स्वतःच्या मनावर आणि कर्मेंद्रियांवर राज्य. म्हणजे जर घरात किंवा नात्यांमध्ये काही वाद झाले आणि तिथे रागाच्या बदल्यात आपण शांत राहिलो, तर ते पवित्रतेचं लक्षण आहे का? अगदी बरोबर. तेच खरे पवित्रतेचे आणि योग बळाचे लक्षण आहे. जेव्हा आपण चिडत नाही, तेव्हा आपण परिस्थितीच्या अधीन नसतो, आपण स्वतःचे राजे असतो. हे खूपच प्रॅक्टिकल आहे. आता याच संदर्भात आजच्या स्लोगनचा विचार करूया. आजकाल आपलं मन खरोखरच एका बेलगाम घोड्यासारखं पळते. हो, कधी इन्स्टाग्रामच्या रील्समध्ये हरवतो, तर कधी करिअरच्या आणि भविष्याच्या चिंतेत. बरोबर. मग या घोड्याला कसं थांबवायचं? कारण बाबा म्हणतात श्रीमतीचा लगाम मजबूत हवा. श्रीमत म्हणजेच बाबांचे श्रेष्ठ निर्देश, हाच तो लगाम आहे. जेव्हा मन भरकटते, तेव्हा मी एक शांत आत्मा आहे, ही स्मृती जागृत ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तो लगाम ओढून मनाला वर्तमानात आणण्यासारखे. बरोबर. हो, आणि त्याला योग्य मार्गावर आणणे, हे एक प्रकारे सवयीचं रिवायरिंग आहे. आपण घोड्याला मारत नाही आहोत, त्याला फक्त दिशा देतोय. खूपच छान. आजच्या वरदानाचा अनुभव आपल्या जीवनात आणूया. बाबांनी प्रकृती जीत भव असं म्हटलंय. हे प्रकृती जीत म्हणजे नक्की काय? प्रकृती जीत म्हणजे केवळ निसर्गावर विजय नाही, तर स्वतःच्या स्वभावावर, आपल्या रागावर आणि आळसावर विजय मिळवणे. अच्छा, म्हणजे स्वतःच्या प्रकृतीवर. यासाठी 3 गोष्टी सांगितल्या आहेत: रुहानियत, रुहाब आणि रहमदिल. हे रोजच्या जीवनात कसं आणायचं? चला, एक एक करून बघूया. रुहानियत म्हणजे स्पिरिच्युअलिटी. प्रॅक्टिकली सांगायचं तर प्रत्येक व्यक्तीकडे पाहताना त्यांचा देह न पाहता आत्मा पाहणे. म्हणजे जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी वाद होत असेल तर आपण हे समजून घ्यायचं की ते एक वेगळे आत्मिक स्वरूप आहेत. त्यांचा जो राग आहे तो त्यांचा मूळ स्वभाव नाही. वाह, यामुळे खरंच खूप शांतता मिळेल. आणि दुसरी गोष्ट रुहाब, याचा अर्थ काय? रुहाब म्हणजे स्पिरिच्युअल इंटॉक्सिकेशन. ही एक अशी शांत अवस्था आहे जिथे आत्मिक निश्चय असतो, पण अहंकार अजिबात नसतो. म्हणजे मी कुणीतरी महान आहे असा खोटा अहंकार नाही. अगदी बरोबर. मला जगासमोर काही सिद्ध करायचं नाहीये, हा तो रुहाब आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रहमदिल असणे. म्हणजे दयाळू असणे. बरोबर. हो, स्वतःच्या आणि इतरांच्या चुकांबद्दल क्षमाशील असणे. कुणी आपल्याशी वाईट वागलं तरी त्यांच्यावर दया करणे, कारण ते आध्यात्मिक पातळीवर आजारी आहेत असं समजणे. खरंच हे 3ही गुण आपण रोजच्या जीवनात आणले तर आपला स्वभाव किती सुंदर होईल. नक्कीच. आणि म्हणूनच हे वरदान खूप मौल्यवान आहे. आता आजच्या अव्यक्त इशाऱ्यांवर मनन करूया. बाबा म्हणतात, अपवित्रतेच्या बीजालाही समाप्त करून संपूर्ण स्वच्छ बना. हे बीज कसं ओळखायचं? यासाठी आपल्याला अतिशय सूक्ष्म पातळीवर जावं लागेल. बघा, संशय, मत्सर किंवा एखाद्या गोष्टीवरून आलेली लहानशी चीड, हे अपवित्रतेचे छोटे बीज असते. म्हणजे आपण मोठ्या रागावर नियंत्रण मिळवतो, पण या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. हो, आणि जसं एक लहानसा व्हायरस संपूर्ण सिस्टम क्रॅश करू शकतो ना, तशीच ही एक छोटीशी कमतरता आपल्या सर्व चांगल्या गुणांना म्हणजे विशेषतांना संपवू शकते. बापरे, म्हणजे खूपच सावध राहायला हवं. नक्कीच. प्रत्येक पावलावर सावध राहून हे बीज प्रेमाने आणि योगबळाने नष्ट करायचे आहे. अगदी बरोबर. आजची ही सगळी चर्चा ना मनाला खूप हलकी करणारी आहे. आता या सर्व ज्ञानाला आपल्या आत खोलवर रुजवण्यासाठी आपण एक लहानसं ध्यान करूया. हो, नक्कीच. मी सर्वांना विनंती करतो की आपण काही क्षणांसाठी बाह्य जगातून आपले लक्ष काढून स्वतःच्या आत वळूया. अगदी शांत वाटतंय. स्वतःला एक चमकता तारा, एक अतिसूक्ष्म प्रकाशबिंदू म्हणून व्हिज्युअलाइज करा. अनुभव करा की वरून परमपिता शिव बाबांचा सोनेरी लाल प्रकाश आपल्यावर पडत आहे. बाबांचे प्रेम एका सुरक्षित छत्रीसारखे, एका शील्डसारखे आपल्या भोवती आहे. हो, अगदी सुरक्षित वाटतंय. आपण पूर्णपणे सुरक्षित,
शांत आणि हलके झालो आहोत. बाबांची सर्व शक्ती आपल्यात सामावत आहे. या शांततेचा पूर्णपणे अनुभव घ्या. किती अद्भुत अनुभव आहे हा. याच शांत आणि शक्तिशाली स्थितीत राहून आपण 3 शक्तिशाली विचार मनात पक्के करूया. हो, हे विचार आपल्याला दिवसभर ऊर्जा देतील. पहिला विचार, मी एक अत्यंत शांत, पवित्र आणि शक्तिशाली आत्मा आहे. दुसरा विचार, बाबांच्या श्रीमतीचा लगाम माझ्या हातात आहे आणि माझे मन माझ्या पूर्ण नियंत्रणात आहे. अगदी बरोबर. आणि तिसरा विचार, मी प्रकृतीजीत, सर्व बंधनातून मुक्त अशी स्वराजधिकारी आत्मा आहे. हे विचार खरोखरच खूप शक्ती देणारे आहेत. हो ना? आज जाता जाता आपण दिवसभरासाठी एक सखोल विचार सोबत घेऊन जाऊया. आज दिवसभरात जेव्हाही आपले मन अस्वस्थ होईल किंवा भरकटेल, तेव्हा स्वतःला एक क्षण थांबवून विचारा, काय विचारायचे? माझ्या मनाचा घोडा कोणाच्या नियंत्रणात आहे? परिस्थितीच्या, लोकांशी केलेल्या तुलनेच्या, की खुद बाबांनी दिलेल्या श्रीमतीच्या? वाह, हा प्रश्नच आपल्याला पुन्हा योग्य मार्गावर आणेल. नक्कीच. आपल्या सर्वांना बाबांच्या आठवणीत एक अत्यंत सुंदर आणि शांत दिवस जाऊ याच सदिच्छेसह आपण इथेच थांबूया. ओम शांती. ओम शांती.